आज होणार 13वा हप्ता वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज दिनांक आहे 25 जुलै 2025 आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेटनुसार 25 जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येणार आहेत. जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. सोबतच काही लाडक्या बहिणींना तर पैसे सुद्धा जमा झालेले आहेत. तुम्हाला पुढे मी स्क्रीनशॉट सुद्धा दाखवणार आहे आणि लाडक्या बहिणीसाठी मोठमोठे गिफ्ट सुद्धा शासनाने जाहीर केलेले आहेत. चला तर आवडूया आजच्या अपडेटकडे. चॅनल जर नवीन आलेला असाल चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक लगेच करून टाकायचं आहे, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 13वा हप्ता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हा हप्ता जो आहे तो कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार, कोणत्या बहिणी वंचित राहणार आणि कोणत्या लाडक्या बहिणी योजनेतून डायरेक्ट बेदखल करण्यात येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणींना 12वा + 13वा असे मिळून 2 हप्ते एकत्रितरित्या जमा करण्यात येणार आहे. संपूर्ण अपडेट आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ जो तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर आत्ताच मिळालेल्या अपडेटनुसार एकूण 25 जिल्ह्यांची यादी आलेली आहे व त्याला अगोदर आपण 15 जिल्हे पाहूया आणि नंतर मग उर्वरित 10 जिल्हे पाहूया. पैसे वाटप जे आहे या जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली आहे. हे पहा, पैसे जे मेसेज पडत आहेत लाडक्या बहिणींना 1,500 रुपये पडत आहेत, कोणाला 3,000 रुपये पडत आहेत आणि कोणाला 2,490 रुपयांचा बोनससुद्धा पडत आहे. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल 2,490 रुपयांचा हा बोनस नेमकं काय आहे आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हा बोनस मिळत आहे, हा प्रश्नाचं उत्तर देखील तुम्हाला लगेच देऊन टाकणार आहे. चला तर वळूया आपल्या मुख्य अपडेटकडे. ते म्हणजे आज वाटप होणाऱ्या कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे वाटप होणार आहेत व कोणत्या लाडक्या बहिणी ज्या त्या योजनेतून डायरेक्ट वगळण्यात येणार आहेत. कारण विषय असा झालेला आहे मित्रांनो, भरपूर लाडक्या बहिणी योजनेतून पात्र नसताना देखील त्यांनी अर्ज भरले होते, फॉर्म भरले होते आणि पैशांची गरज नसताना देखील भरपूर पैसे जे आहेत ते त्यांनी घेतलेले आहेत. आणि या कारणास्तव आता पात्रता यादी, अपात्रता यादी व पेंडिंग यादी अशा पद्धतीच्या 1, 2 आणि 3 याद्या ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत. आता या यादीनुसार सर्वात महत्त्वाची आणि मेन यादी असणार आहे पात्रता यादी. तर पात्रता यादी कोणासाठी असणार आहे, तर ही यादी ज्या अशा लाडक्या बहिणींसाठी असणार आहे ज्या लाडक्या बहिणींना इथून मागचे संपूर्ण लाभ मिळालेले आहेत आणि इथून पुढचे जर लाभ, त्या लाभामध्ये देखील त्यांचं नाव 100% असणार आहे. 12वा असेल, 13वा असेल किंवा येणारा 14वा हप्ता असेल, तो देखील पात्रता यादीमध्ये असणाऱ्या लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. आणि ही पात्रता यादी आजची आज मी तुम्हाला देऊन टाकणार आहे मित्रांनो, त्यामुळे लक्षपूर्वक ऐका, माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे. आता दुसरी यादी आणि तिसरी यादी कोणती असणार आहे, तर मित्रांनो दुसरी यादी असणार आहे अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी. या यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर मग 100% अवघड आहे. कारण की काय विषय झालेला आहे, ज्या महिलांचे नाव अपात्रता यादीमध्ये गेलेले आहेत त्यांना योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे. आता याचं मेन कारण म्हणजे काय, तर काही लाडक्या बहिणीने नियम मोडून फायदा जो आहे तो त्यांचा घेतलेला आहे आणि नियम मोडल्यामुळे या लाडक्या बहिणींना 1 रुपयासुद्धा इथून पुढे अजिबात दिला जाणार नाही. परंतु पेंडिंग यादीचं तसं नाही मित्रांनो. पेंडिंग यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर यासाठी मित्रांनो तुम्हाला एक काम करायचं आहे, जे काम मी व्हिडिओच्या पुढे तुम्हाला सांगणार आहेच की ते काम जर केलं तर तुमचं पेंडिंग यादीमधून नाव जे आहे ते डायरेक्ट कोणत्या यादीमध्ये जाणार, पेंडिंग यादीमधून डायरेक्ट पात्रता यादीमध्ये जे आहे ते जाणार व तुम्हाला 12वा असेल अधिक 13वा असेल हे 2 हप्ते जे आहे ते एकत्रितरित्या मिळून जाणार आहेत. तर सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया पात्रता यादीमध्ये कोणाची नावं आहेत. तर मित्रांनो, पात्रता यादीमध्ये अशा लाडक्या बहिणींची नावं आहेत ज्या लाडक्या बहिणींनी हे 4 नियम जे आहे ते पालन केलेले आहेत. हे 4 नियम तुम्हाला मी लगेच सांगून टाकतो. हे नियमांचं जर पालन तुम्ही केलं असेल तर तुम्ही 100% पात्रता यादीमध्ये आहात. 12वा हप्ता मिळाला नसेल तरी देखील तो हप्ता तुम्हाला मिळून जाणार आहे आणि 13वा हप्ता तर 100% भेटणारच आहे. तर यामधील सर्वात पहिला नियम काय सांगतो मित्रांनो, जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल ना तर तुम्हाला कुठल्याही इतर योजनेमध्ये फॉर्म अजिबात भरायचा नाही किंवा डबल योजनेचा लाभ जो आहे तो अजिबात घ्यायचा नाही. ही गोष्ट क्लिअर झाली. आता दुसरा नियम काय सांगतो. दुसरा नियम तर अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो, कारण या नियमाच्या अंतर्गत भरपूर लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या योजनेतून बाहेर वगळण्यात आलेल्या आहेत. तर आता कोणत्या लाडक्या बहिणी बाहेर योजनेतून गेल्या, तर ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त झालेलं आहे तर अशा लाडक्या बहिणी योजनेतून बाहेर गेलेल्या आहेत आणि त्या कारणास्तव आता त्या लाडक्या बहिणींना 1 रुपयासुद्धा अजिबात मिळणार नाही. आता त्याच्यानंतर तिसरा नियम जो आहे तो पात्रता यादीमध्ये येण्यासाठी काय आहे, तर या नियमाच्या अंतर्गत तुमच्याकडे 4 चाकी वाहन अजिबात नसायला पाहिजे. जर 4 चाकी वाहन असेल तर त्यामध्ये फक्त ट्रॅक्टर जो आहे तो अलाउड आहे, की म्हणजे ट्रॅक्टर जर असेल तर नो प्रॉब्लेम तुम्हाला पैसे जे आहे ते 100% येणार आहेत. परंतु जर 4 चाकी वाहन असेल, फॉर्च्युनर असेल, स्कॉर्पिओ असेल किंवा इतर कुठल्या गाड्या असतील, तर 4 चाकी वाहन असेल तुमच्याकडे तर 4 व्हीलरसाठी तुम्हाला अजिबात 1,500 रुपयाचा हप्ता इथून पुढे मिळणार नाही. याच्यानंतर चौथा व सर्वात महत्त्वपूर्ण नियम देखील आपण म्हणू शकतो, कारण या नियमामध्ये भरपूर लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा अपात्र यादीमध्ये गेलेल्या आहेत. तर असा विषय असा झालेला आहे की
जर त्यांचे पोस्टात खाते असेल किंवा इतर दुसऱ्या बँकेत खाते असेल तर प्रत्येक वर्षाला KYC करणे बंधनकारक असते किंवा KYC करणे गरजेचे असते. कारण जर अकाउंट ट्रान्झॅक्शन कमी झालेले असतील किंवा जास्त ट्रान्सफर होत नसेल किंवा कधीही त्यातून तुम्ही अंगठ्याद्वारे पैसे जर काढले नसतील तर तुम्हाला KYC करणे बंधनकारक असते. मग ती पोस्टाची बँक असो, SBI बँक असो, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा कुठली बँक असो, HDFC बँक असो किंवा कोटक महिंद्रा बँक असो किंवा महाराष्ट्र ग्रामीण बँक असो, कुठली बँक असेल तर त्यामध्ये तुम्हाला KYC ज्या वर्षाला करणे बंधनकारक असते. हे सर्व नियम जर तुम्ही पालन करत असाल तर 100% तुम्ही पात्रता यादीमध्ये असाल. परंतु काही नियम असे देखील आहेत की जे लाडकी बहिणी अपात्रता यादीमध्ये जाण्यास सहभाग ठरलेले आहेत. कारण की याच्यानुसार ज्या अशा लाडक्या बहिणी अपात्रता यादीमध्ये गेलेल्या आहेत ज्यांचे उत्पन्न जास्त आहे, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे व सर्व नियमांचे त्यांनी उल्लंघन केलेले आहे, तर अशा बहिणी अपात्रता यादीमध्ये गेलेल्या आहेत. परंतु काही पेंडिंग यादीमध्ये देखील लाडक्या बहिणी आहेत. या कोणत्या आहेत तर यामध्ये ज्या लाडक्या बहिणींना 12 हप्ता मिळालेला नाही त्यांना पेंडिंग यादीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे का, तर तसं नाही मित्रांनो, तुम्हाला सुद्धा पैसे मिळणार आहेत. परंतु रक्षाबंधनाच्या सणानिमित्त तुम्हाला हे पैसे जे ते एकत्रित जे वितरण केलं जाणार आहे. रक्षाबंधन तर जवळ आलेलं आहेच, परंतु मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्हाला डायरेक्ट आता 3,000 रुपये जे ते आजपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे. कारण की आज एकूण 15 अधिक 10 जिल्ह्यामध्ये म्हणजे एकूण 25 जिल्ह्यांमध्ये पैसे जे आहेत ते तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत. आजपासून सलग 3 दिवस म्हणजे 25, 26 आणि 27 हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. कारण की याच दिवसांच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर बोलूया आपण जिल्ह्यांच्या यादीकडे. अशा जिल्ह्यांची यादी मित्रांनो की ज्या यादीमध्ये त्या 15 अधिक 10 म्हणजे 25 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. यादी तर आपण पाहूयाच मित्रांनो. त्याच्या अगोदर 14 हप्त्या संदर्भात अतिशय मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे. ती अपडेट अशी आहे, 2100 रुपये जे आहे ते लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. तो म्हणजे किती, तर 14वा हप्ता इथून पुढे जो हप्ता असणार आहे तो 14व्या हप्त्याच्या अंतर्गत लाडक्या बहिणी आता 1500 नाही तर 2100 रुपयाची हप्ता वाढ जी आहे ती लवकरच सुरू होणार आहे. आणि याच्या संदर्भात GR देखील आपण लवकर तुम्हाला दाखवणार आहोत किंवा GR देखील लवकर येणार आहे. तर आता 14 हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला सर्व नियम अटीचे पालन करणे बंधनकारक असेलही. आणि आता महत्त्वपूर्ण म्हणजे रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना 5 मोठे गिफ्टसुद्धा जाहीर झालेले आहेत. आता हे गिफ्ट कोणते असणार आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार ते आपण पाहूया. तर सर्वात पहिलं गिफ्ट आहे मित्रांनो नवीन इलेक्ट्रिकल स्कूटर योजना. हो मित्रांनो, सर्वात स्पेशल व इलेक्ट्रिकल स्कूटीमध्ये सर्वात टॉपला ह्या योजनेमध्येचं नाव आलेलं आहे. कारण की रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींना इलेक्ट्रिकल स्कूटर मिळणार आहे. परंतु याच्याविषयीची योजना चालू झाली का, कशा पद्धतीने मिळणार, संपूर्ण आपण जाणून घेऊया. तर सर्वात प्रथम म्हणजे कागदपत्र काय लागतील, तर कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, वाहन चालन परवाना म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स, त्याच्यानंतर पॅन कार्ड जे आहे ते तुम्हाला लागणार आहे. हे सर्व डॉक्युमेंट असतील तुमच्याकडे तर तुम्ही इलेक्ट्रिकल स्कूटीसाठी आता 1 ऑगस्टपासून ही योजना जी आहे ती चालू होणार आहे. आणि 100% किंवा त्यापैकी तुम्हाला फक्त 70%च अमाऊंट किंवा 70%च रक्कम जी आहे ती तुम्हाला भरावी लागणार आहे. 30% तुम्हाला डिस्काउंट किंवा आपण म्हणू शकतो सबसिडी जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला लवकर 1 ऑगस्टपासून योजना जी आहे ती चालू होणार आहे. त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. त्याच्यानंतर दुसरं गिफ्ट आहे मित्रांनो लाडक्या बहिणींना ओवाळणी म्हणजे 2 लाख रुपयांचं घरकुल जे आहे ते देखील लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे. कारण की घरकुलाचे अर्ज जे आहे ते आता चालू झालेले आहेत आणि त्या अर्जांच्यानुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये घरकुल योजनेचे पैसे सुद्धा जमा करण्यात येणार आहेत. तर यामधील तुम्हाला अर्ज केला नसेल तर आजच जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला अटी अतिशय सिंपल व साध्या आहेत. उत्पन्न कमी असायला पाहिजे, सर्व गोष्टी क्लिअर असायला पाहिजे, अशा अटी असे आहेत. त्याच्यानंतर आहे मित्रांनो गिफ्ट क्रमांक 3, तर सर्वात जबरदस्त गिफ्ट आपण म्हणू शकतो ते म्हणजे आता 14वा हप्ता जो आहे तुम्हाला 2100 रुपये डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. 12वा अधिक 13वा अधिक 14वा हप्ता जर तुम्हाला मिळाला नसेल तर तो देखील तुम्हाला वर्ग करण्यात येणार आहे. परंतु तुम्हाला 2 हप्ते जे सोबत मिळणार आहेत, म्हणजे 11वा असेल, 12वा असेल किंवा 12वा अधिक 13वा असेल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हप्ते जे ते लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला मिळत राहणार आहेत. आणि 2100 रुपये जे आहे ते तुम्हाला 14 हप्त्यापासून सुरुवात होणार आहे. याच्यानंतर मित्रांनो आपल्या मेन अपडेटकडे ते म्हणजे 15 जिल्हे अधिक 10 जिल्हे म्हणजे एकूण 25 जिल्ह्यांची यादी आपण तुम्हाला देणार आहोत. त्या यादीमध्ये 3 दिवस या जिल्ह्यांमध्ये सलग पैसे वाटप होणार आहेत. सर्वात प्रथम पाहूया आपण पहिले कोणते जिल्हे असणार, त्याच्यानंतरचे जिल्हे कोणते असणार आणि अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप सर्व जिल्हे नेमकं कोणते असणार की ज्या जिल्ह्यांच्या अंतर्गत तुम्हाला पैसे वितरित केले जाणार आहेत. तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामध्ये आजपासून वितरण सुरू झालेलं आहे किंवा सकाळपासून लाडक्या बहिणींना मेसेजसुद्धा पडत आहे. त्याच्यानंतर आहे मित्रांनो लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जालना, जळगाव, नाशिक,
धुळे, नंदुरबार, परभणी, हिंगोली, बीड, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, त्याच्यानंतर आहे सोलापूर मित्रांनो. तर या जिल्ह्यामध्ये आज पैसे जे आहेत ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार, तर उद्या मिळणार आहेत मित्रांनो एकूण पुणे, सातारा, रायगड, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, त्याच्यानंतर ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे मिळणार आहेत, तर नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैसे मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने एकूण स्टेप बाय स्टेप पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि यापैकी तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे येणार ते मी पर्सनली तुम्हाला DM करून सांगणार आहे किंवा लगेच तुम्हाला मेसेज करून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल ते तुम्ही सांगू शकता. आणि जर हप्ता पडला नसेल तर हप्ता पडला नाही सर असे म्हणून कमेंटमध्ये सांगा. पडला असेल तर पैसे भेटलेले आहेत 12वा हप्ता किंवा 13वा हप्ता असेल तर असं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब टू जॉब अपडेट मराठी. धन्यवाद.